हिची दान दिगा दिगा हिची दान दिगा
हेची दान देवा देवा तुझा विसरण भावा गुण गायिना बडी हेची माझी सर्व जोडी नलगी मुक्ती धन संपदा संत संग दे सादा गुण गायिना बडी हेची माझी सर्व जोडी तुका मनी गर्भवासी सुखी घालावे आम्हासी गुण गायिना बडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते समचरण सरोज सान्द्र नीलाभुताभम् जगनीथ पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसी मालं गंजनं गंजनेत्रम् सदेदवलहासं विठ्ठलं चिन्तया
तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरण रघुवर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिर पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु क्लेश विकार हे दुख शिवचंद्रमौली वनींद्र माथा मुकुटी जलाली अरण्य सिंधु दुःखहारी तुझवीन शंभू मजकोन तारी मस्तकी पायावरी या वारकरी संताच्या इचिदान देवा देवा तुझा विसरण भावा गुण गायना वडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्याने तुम्हाला उद्धार करण्यासाठी या पृथ्वी तलावरती अवतार घेतलेला आहे. सांगावं महाराज आम्ही आलो कुठून आलो आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी कशासाठी आले जगाचा उद्धार करण्यासाठी ज्याने अवतार घेतलेला आहे. साधू संतांचा अवतार जगाच्या कल्याणासाठी असतो. तुकोबरायांनी जो तुम्हा आमच्या समोर गाथा लिहिल्या कशासाठी गाथा लिहिल्या तुमचा आमचा माथा जाग्यावर यावा यासाठी तुकोबरायांनी काय लिहिलं गाथा लिहिलं. विचार करा महाराज तुकोबरायांनी गाथासारखं अमृत रसपा तुम्हा आमच्या समोर ठेवले पण विचार करा महाराज कशासाठी ठेवले बुडतेही जन न देखवी डोळा येतो कळवळा म्हणून या सतत देवाचं चिंतन करावं जगाचा विचार ज्या संतांनी करावा त्यांच्या मुखामध्ये अनंत प्रत्येक क्षणाला भगवंताचे नामचिंतन एवढंच नाही ज्यांनी सांगावं की कुठे जरी गेलो ना तरी आमच्या मुखामध्ये एवढं ना मिळतो आमची वाचा सुद्धा मला अनावर झालेली आहे. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचं घेतला सी इतकं गोड त्या नामाचं वेड तुम्हा आम्हाला लागलेला आहे. भगवंताच्या भक्तीचा वेड तुकोबरायांना लागलेला आहे म्हणून तुकोबरायांनी जे तुम्हा आमच्या समोर अभंग रचले ते फक्त अभंगडी महाराज त्यांना आलेला अनुभव आहे. अरे महाराज म्हणतात अनुभव आले अंगा ते या जगात येतसी असे असणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग भगवंताकडे मागणी करणारा अभंग. वास्तविक पाहता संत देवाला कधी मागत नाही. मागतात कोण आपण कधीतरी पाहिलं का एखादी संत भगवंताकडे मागणी करण्यासाठी गेली संत देवाला कधीच मागत नाही पण भक्तीचं ऋण भगवंताला एवढं होतं की देव संताकडे जातात आणि म्हणतात काहीतरी मागा. असं तुकोबरे म्हणतात देवा माझ्या हा जीवनामध्ये जर तुम्हाला काहीतरी द्यायचं असेल ना हे दान द्या याच्या व्यतिरिक्त कोणतं दान देऊ नका हेची दान देवा देवा तुझा विसर न व्हावा. हे भगवंता जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला भगवंताचा विसर पडतो कारण गर्भात असताना भगवंताला एवढी विनंती करतो देवा एक वेळा कर या दुःख वेगळे एकदा या गर्भाच्या बाहेर काढ तुझे नामचिंतन करेल गर्भ पण मी हात जोडाया बाहेर निघला हुआ बैमान जीव बैमान होऊन जातो. म्हणून महाराज म्हणतात देवा मला एकच दान दे हिची दान देवा देवा तुझा विसर न व्हावा. माझ्या जीवनामधून तुमचा कधीच विसर पडू नये आणि जर विसर नाही पडला तर मी काय करेन गुणगाई ना आवडी हिची माझी सर्व जोडी आवडीने आनंदाने तुमचं गुणगान गाईल
आणि म्हणून तुकोबऱ्याला भगवंत म्हणतात. काहीतरी मागा, आणखी काहीतरी हवे, तुम्हाला धन हवे, तुम्हाला मुक्ती हवी, तुकोबरे म्हणतात न लगी मुक्ती धन संपदा संत संग दे सदा. आम्हाला धनाच्या अपेक्षा नाही, आम्हाला मुक्तीच्या अपेक्षा नाही, आम्हाला संपत्तीच्या अपेक्षा नाही. आम्हाला अपेक्षा एवढीच आहे की जे भक्त तुमचे नामचिंतन करतात त्यांच्या चरणाजवळ जागा आम्हाला द्या, एवढीच मागणी तुम्हाला करतो. आणखी तुकोबरे सांगतात तुका म्हणे गर्भवासी चुकी घालावी आम्हासी. गर्भामध्ये असल्याच्या नंतर सुखाने आनंदाने आम्हाला जन्माला घाल, असं तुकोबरे अभंगामध्ये सांगतात. विठ्ठल विठ्ठल असलेला अखंड हरिनाम सप्ताह नाम यज्ञ सोहळा किती वर्ष झाले सप्त्याला? 4थं वर्ष चालू. इतक्या आनंदामध्ये तुम्ही सगळी सप्ताह करतात. एकदा गावकऱ्यासाठी जोरदार टाळी होत्या. सप्ताह करणं आणि सप्ताह टिकून मला सोपून. काही जण इतकं मोठे सप्ताह करतात, नामवंत गायनाचारी, नामवंत कीर्तनकार, नामवंत मृदंगाचार्य, पण 2 वर्ष सप्ताह होतो, 3ऱ्या वर्षी बंद पडतो. काही जणाला म्हटलं महाराज सप्ताह बंद पडला, कशामुळे सप्ताह बंद पडला? काही जण म्हणतात महाराज विनाकारण सप्ताह बंद पडला. विनाकारण कसं? विना घ्यायलाच कोण नाही, पण आपल्या इथं तसं नाही. नीट लक्षात घ्या महाराज, 7 दिवस 7.5 दिवस जेवढी आपल्याला सेवा भगवंताची करता येईल, आपण म्हणतो महाराज अखंड हरिनाम सप्ताह. काय म्हणतो? अखंड हरिनाम. जिथं नामाला कुठल्याही प्रकारचं खंड पडत नाही त्याला म्हणायचं अखंड हरिनाम. पण आपण इथं आलं, जराशी महाराज कथेमध्ये इंट्रो झाली, विश्रांती झाली की आपलं घरचं गाऱ्यानं सुरू होतं, नामचिंतन होतं का? पण एक लक्षात घ्या महाराज, अधिक महिना आलेला, अधिकस्य अधिकम फलम. शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं या अधिक महिन्यामध्ये आपण जेवढं देवाचं नामचिंतन करतो तेवढं अधिक फळ आपल्याला प्राप्त होतं. म्हणून एक लक्षात घ्या महाराज, त्यांच्या मधुर मुखातून तुम्ही सगळ्यांनी श्रीमद भागवत कथा श्रवण केली अशी असणारी सोमेश्वर बाबा लिंबाळेकर भारती असतील, त्यांचे सुद्धा आभार. बाबांसाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. इतकं गोड कथा करतात महाराज, गोड कथा. कथेमध्ये जो प्रसंग आला, भाऊ कोण सांगतात, डोळ्यात अश्रूच्या धारा येतील महाराज. इतकी गोड कथा तुम्ही आमच्या समोर सांगतात. आणि आदरणीय आपले सोमेश्वर बाबा असतील, त्यांचे सुद्धा आभार. उपस्थित असणारे गायनाचार्य, नांदापूरहून आलेले गायनाचार्य असतील, त्याचबरोबर करडगावून आलेले भजनी मंडळ असतील, हिंगलाहून आलेले भजनी मंडळ असतील, आपल्या नांदखेड्यामधले सर्व गायनाचार्य सुद्धा आहे. सर्व गायनाचार्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. मी नेहमी सांगत असते महाराज, प्रत्येक म्हाताऱ्याचा आधार हातामधली काठी आहे. प्रत्येक म्हाताऱ्याचा आधार हातामधली काठी आहे. तसं प्रत्येक कीर्तनकाराचा आधार म्हणजे गायनाचार्य असतात. एकदा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर महाराज मृदुंगाची साथ देणारे. एक लक्षात घ्या महाराज, दिवसभर कष्ट करून, दिवसभर मेहनत करून, शेताचं काम, दुकानाचं काम करून सुद्धा रात्री न या ठिकाणी फ्रेश राहून महाराज इतकं मृदुंगाची गोड साथ देतात. आपल्या गणेश भाईसाठी जोरदार टाळी वाजवा. आपल्याला आनंद वाटला पाहिजे महाराज. एक लक्षात घ्या, आपल्याला आनंद वाटला पाहिजे की आपल्या गावचे उत्कृष्ट असं भूषण आहे. कारण सोपणे महाराज अशी लेकरं घडत नाही. प्रत्येकाला वाटतं महाराज आपल्या लेकरांनी गावं, आपल्या लेकरांनी मृदुंग वाजवावा, आपल्या लेकरांनी कीर्तन करावं, पण तसे लेकरू घडत नाही. जन्मोजन्मीचे पुण्य लागते म्हणून म्हणलं जातं Oh
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. भगवंताची कृपा म्हणून गोड असे ज्यांचे माईक सिस्टीम आहे त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. कारण एक लक्षात घ्या महाराज, प्रत्येक कलाकाराचं प्राण जर काय असेल ना तर साऊंड सिस्टीम आहे. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करून आपले कीर्तन गावोगावी नाही, शहरामध्ये नाही, अख्ख्या जगामध्ये प्रचार प्रसार करण्याचं कार्य जे करत आहे असे विठ्ठल माझे युट्यूब चॅनल असतील दादांचे सुद्धा आभार. त्याचबरोबर माऊली कीर्तन सोहळा त्यांचे सुद्धा आभार. दोन्ही या ठिकाणी ज्यांचं दोघांचे युट्यूब चॅनल आहे दोघांसाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची. अरे याच्यामध्ये कळतं महाराज, कीर्तनामध्ये कोणी टाळी वाजवली कोणी नाही वाजवली, कोणी देवाचं नामचिंतन केलं कोणी नाही केलं, कोणी कंजूसपणा केलं, हे सगळं दिसत असतं. नेहमीच सांगत असते कीर्तनामध्ये टाळी वाजवला कधीच कंजूसपणा करायचा नाही. कारण एक लक्षात घे महाराज, जिसे रस निकलता उसे जूस कहते और कीर्तन पे ताली नहीं बजाता उसे कंजूस कहते. तुम्ही आहेत का कंजूस? नाहीत ना. कीर्तनामध्ये टाळीने शुभ येते महाराज. टाळी वाजवल्याने पातक नष्ट होतं, पाप नष्ट होतं. म्हणून संत तुम्हाला सांगतात लागून या पाया विद्वेत तुम्हाला कर टाळी फुलमुखी नाम. संतांनी सांगितलं महाराज टाळी वाजवून देवाचं भजन करा. जोपर्यंत कीर्तन चालू आहे तुमच्या मागे काम आहे, ते काम म्हणजे तोंडाने टाळी वाजवायची आणि हाताने नाम घ्यायचं. बरोबर ना. तोंडाने टाळी वाजवायची आणि हाताने नाम घ्यायचं. काही जण खुशाल होय म्हणतात, मग काय करायचं? तोंडाने भगवंताचं नामचिंतन करायचं आणि हाताने टाळी वाजवायची. आपल्याच गावच्या ताई आहेत महाराज, उत्कृष्ट गायनाचार्य. त्यांची सुद्धा लहान लहान लेकरं इथे कीर्तनाला उभे आहेत. कौतुक वाटायला पाहिजे महाराज. आपल्या गावामध्ये असे काहीतरी मुली आहेत, काहीतरी मुलं आहेत ज्या लेकरांना संप्रदायाची आवड आहे, ज्या लेकरांना परमार्थाची आवड आहे, ज्यांना वाटतं महाराज आम्ही संस्थेमध्ये जावं, आम्ही सुद्धा कीर्तनकार व्हावं, आम्ही सुद्धा गायनाचार्य व्हावं. खरंच महाराज हे वैशिष्ट्य कोणत्याही गावात नाही, आपल्या गावामध्ये पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळी उद्या. इतकी आवड आहे महाराज लहान लेकराला. आपण जर विचार केला कथेमध्ये लेकरं बसत नाही आणि बसते ते शांत बसत नाही, पण आपल्या इथले तसे नाहीत महाराज. खूप गुणी लेकरं आहेत. कथेला सुद्धा येतात, हरिपाठामध्ये सुद्धा आनंद घेतात, कीर्तनामध्ये सुद्धा आनंद घेतात. एक लक्षात घ्या महाराज, खेळण्याचं वय आहे, पण त्यामध्ये जर ते परमार्थ करत असेल तर त्यांना कधीच अडू नका, त्यांना प्रोत्साहन द्या. त्या लेकराला सुद्धा कीर्तनामध्ये उभं करा. का हे लेकर जर घडले ना महाराज पुढे समाज घडू शकतो. अरे विचार करा महाराज, आजच्या तरुण पिढीची गरज संप्रदायाला आहे. तुम्हाला
झाले आमचं. पण ज्याने लहानपणापासून परमार्थ केला असेल त्यांना सुद्धा नटण्याचा आनंद आहे. पण ज्यांना वाटतं खरा आनंद जीवनामध्ये घ्यावं ना त्यांना तरुणपणापासून या ठिकाणी परमार्थ केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल या भागामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे. भगवंताला मागणी करतात. पण विचार जर केला ना महाराज, तुकोबरे भगवंताकडे गेले नाही मागण्यासाठी. गेले का? स्वतः भगवंत तुकोबऱ्याकडे आले. खाली मान घातलेली भगवंताने. तुकोबऱ्याने पाहिलं भगवंताने खाली मान घातली. देवाची मानच काही वरी होईना. तुकोबरे म्हणले, देवा रुक्मिणी मातेसोबत भांडण झालं वाटतं, काहीतरी वाद झाला असेल म्हणून तुमची मान खाली का बोलत नाही? भगवंताने सांगितलं तुकोबरे रुक्मिणी मातेसोबत माझं ते वाद झाला नाही. झालं तरी काय, तुम्हाला कोण काय बोललं? हे भगवंता माझ्यावरती रुसला असत का? भगवंताला सांगायला लागले, महाराज तुकोबरे भगवंता काय झालं, का खाली मान घातली? त्यावेळेला विश्वाचा मालक तुकोबरेला म्हणतो, तुकोबऱ्या तुम्ही जी माझी भक्ती केली, फक्त तुम्हीच नाही पिढ्यान पिढ्या आमची भक्ती केली, पण तुमच्या वडिलांनी मागितलं नाही, त्यांच्या वडिलांनी सुद्धा मागितलं नाही. आजपर्यंत तुमच्या पिढ्यामध्ये कोणीच मला मागितलं नाही. भक्तीचं ऋण भक्तीचं ओझ माझ्या अंगावरती एवढं झालंय की मला असं वाटतंय ओझ हलकं करावं, काहीतरी तुम्ही मागावं. वडिलाची रीत जाणत श्री भगवंता, आमच्या वडिलांनी सुद्धा तुमच्याकडे मागितलं नाही, पिढ्याने पिढ्या कोणीच मागितलं नाही, तरी सुद्धा जर आमच्या भक्तीचं उजू तुम्हाला होत असेल ना देवा, मागण्याचा प्रयत्न करील. एक लक्षात घ्या महाराज, आपण सुद्धा देवाची एवढी भक्ती करावी की स्वतः देवाला मागणी करू नये, भगवंतानी स्वतःच मागणी पूर्ण केल्या पाहिजे, एवढी भक्ती केली पाहिजे. आपण विचार
भक्ती जर नसेल, प्रेम जर नसेल, तर त्याच्या व्यतिरिक्त ज्ञान सुद्धा नकोय. अनेक जण मागणी करतात, पण विचार करा महाराज, देवाची भक्ती एवढी करावी, एवढी भक्ती करावी, विश्वाच्या मालकाने आपल्याकडे काहीतरी मागावं. आपण जर विचार केला ना महाराज, आपले आदरणीय संत सावता महाराज आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान आहे. आपण जर विचार केला ना, सावता महाराज पंढरपूर जवळ राहत होते. कुठे राहत होते? पंढरपूर जवळ सावता महाराज राहत होते. पण पंढरपूर जवळ जरी राहत होते, तरी सुद्धा कधी पंढरपूरला गेली नाही. शेतीचं काम सावता महाराजांनी करावं, आणि त्या शेतीच्या कामामध्ये सुद्धा पांडुरंग परमात्म्याला पाहावं आणि म्हणावं, महाराज कांदा मुळा भाजी, पंढरपूर जवळ आहे. वारकऱ्यांनी जावं महाराज त्या ठिकाणी, तर जागेवर जावं पंढरपूरला. हातामध्ये या ठिकाणी भगवा झेंडा आणि नणूक भरायचा, तुकू भरायचा, भजन करत करत साधू संतनी जावं महाराज. किती गोड भजन. आपण फार हुशार आहेत महाराज. जोपर्यंत पंढरपूरला जाऊ आपण विठुरायाचं भजन करतो, पण पंढरपूर गावामध्ये प्रवेश त्यावेळेला आपण करतो. देवापाशी जायचं असेल ना, त्यावेळेला आपण देवाचं भजन करत नाही. कुणाचं करतो महाराज? गोड
गोड ज्ञानोबरेचं तुकोबरेचं भजन करावं. पण संत सावत महाराजांनी महाराज पंढरपूरला जायचं नाही. विचार करा महाराज, पंढरपूरला जायचं नाही. फक्त आपल्या शेतामध्ये राब राब राबून त्या फळे भाज्यामध्ये, त्या भाज्यामध्ये, त्या पालामध्ये सुद्धा कुणाला पाहावं महाराज? विश्वाच्या मालकाला पाहावं. विचार करा, कधी पंढरपूरला गेली नाही, पण आपल्या हृदयामध्ये विश्वाचा मालक साठवला आणि हृदय बंदी खाना केला, बंदी खाना केला, आठ विठ्ठल केले किंवा 60 विलाहरी जीवे हृदय मंदिरी, त्याची सरली झाला सफोल व्यापार. विचार करा महाराज, हृदयामध्ये साठवलं. काय परीक्षा पहिली महाराज सावत महाराजांच्या देवानी? थोडक्यामध्ये तुम्हाला सांगेल, अशी परीक्षा भगवंतांनी पाहिली. लहान मुलाचं रूप भगवंतांनी घेतलं, सावत महाराजांच्या मागे धावली आणि सावत महाराजांकडे आले, सांगायला लागले, महाराज मला वाचवा, माझ्या मागे चोर लागले. विचार करा महाराज, दरीला पंढरीचं चोर, साधू संतांनी ज्याला चोर मानावं त्याच्या मागे कोणतं चोर लागावं? पण त्यावेळेला महाराज सावत महाराजांनी सांगितलं, एक काम करा, ज्वारीमध्ये लपा. म्हणे नाही जमणार. ऊसामध्ये लपा. नाही जमणार. आमच्या गोठा आहे त्या गोठ्यामध्ये लपा. म्हणे ते पण नाही जमणार. मग एक काम करा, कुठे लपायचे तुम्हाला? सावत महाराजांना कळलं, हे जे लपणारे तो मुलगा दुसरं तिसरं कोणी नाही, विश्वाचा मालक आहे, ज्याच्या सत्तीनं विश्व चालतं. तुझ्या सत्तीने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या सत्ती, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, म्या बोलविला वेदू बोली, म्या चालविला सूर्य चाले. त्याच्या सत्तीनं झाडाचं पान सुद्धा हलतं महाराज. चाले शरीर कुणाच्या सत्ती, कोण बोलवित हरिविन. विचार करा, असा विश्वाचा मालक सावत महाराजांकडे मागणी करतोय, देवा मला कुठेतरी लपवा. सावत महाराजांनी कळालं, महाराज हे विश्वाचे मालक आहे. मागचा पुढचा विचार न करता हातामध्ये विळा घेतला आणि सावत महाराजांनी आपली छाती पाडली, आपल्या हृदयामध्ये विश्वाच्या मालकाला साठवलं. महाराज काय अधिकार असेल सावत महाराज? विचार करा, आपली करंगळी जरी काम करत असताना कापावी, किती वेदना आपल्याला होतात, पण विश्वाच्या मालकाला जागा मिळावी यासाठी सावत महाराजांनी स्वतःचं हृदय पाडलं, त्याच्यामध्ये पंढरपूरच्या मालकाला बसवलं. बाहेर असल्याच्या नंतर पाहायला लागले, महाराज देव कुठे गेला?
सगळ्या शेतामध्ये फेरफटका मारला, सगळीकडे पाहिलं पण विश्वाचं मला कुठे दिसत नाही. त्यावेळेला सावता महाराजाकडे आले. कुठे माझा देव? सावता महाराजांच्या हृदयाजवळ महाराज भगवंताचा पिवळा पितांबर दिसला. आणि ज्या वेळेला पिवळा पितांबर दिसला नामदेवराय ढसाढसा रडायला लागले. ज्या पांडुरंग परमात्म्याला जसं प्रभू श्रीरामाला जसं हनुमंताने आपल्या हृदयामध्ये साठवलं, सांगितलं महाराज श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, त्याप्रमाणे सावता महाराजांनी हृदयामध्ये भगवंताला विश्वाच्या मालकाला साठवलं. अधिकार सावता महाराजांचा विचार करा महाराज, हा अधिकार आपल्याला जरी प्राप्त करायचा असेल तर सतत देवाचं चिंतन करा. पांडुरंगी ज्ञानी पांडुरंगी मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, दिन रजनी हाचे धंदा, गोविंदाचे पुआडे भाव बले आता भावपणे आकळी रवी नाकळी करत तरी आवडे ते सारी, भावाने देव आपल्याला विचार करा. म्हणून आवडीने भावी हरिनाम दिसती, तुझी चिंता त्याचे सर्वाही विचार करा. आवडीने मनाभावातून देवाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. तुकोबरे देवाला म्हणले काहीतरी मागा. का देवाने तुकोबरेला सांगितलं, तुकोबऱ्या तुमच्या भक्तीचं उज मला एवढं झालेलं आहे, काहीतरी मागा. तुकोबरे सांगतात महाराज बरं ठीक आहे, द्यायचंच ना, काय द्या भंगाचं प्रथम चरण. तुझा विसरण व्हावा. विचार करा महाराज, देव जर आपल्याला भेटण्यासाठी आलं म्हटलं काहीतरी माग. व्यवहारामध्ये लोक देवाला काय मागतील काही सांगता येत नाही. जगामध्ये भगवंताला लोक काही ना काहीतरी मागत असतात. पास एकही जीव नाही की ज्याने देवाला आजपर्यंत काही मागितलं नाही. आहे का कोणी नांदखेड्यामध्ये देवाला काहीच मागितलं नाही? महिला मंडळ आहे का? खरंच देवाला आजपर्यंत काही मागितलं नाही त्याने हातवरी करा. आणि ज्याने खरंच मागितलं नसेल आजचं पाकिट त्यांना चालेल ना? प्रत्येकाकडे प्रत्येक जण देवाकडे जातो एकाच स्वार्थाने जातो की देव माझ्या मनातील इच्छा पूर्ण करेल, देव माझ्या मनातील मागणी करेल, ती मागणी पूर्ण करेल. या स्वार्थाने आपण देवाकडे जात असतो. पण देवाकडे जात असताना कधीतरी निस्वार्थ भावातून सुद्धा गेलं पाहिजे. तर काही जण देवाला काय मागतील काही सांगता येत नाही. एक मुलगा महाराज त्याचं लग्न जमत नाही, लग्नच जमत नाही. काय करावं महाराज? म्हणे आता देवालाच मागितलं पाहिजे. असं काय आपल्याला मुलगी भेटे ना? गेले कोणत्या देवापाशी? हनुमंतरायापाशी गेली. हनुमंतरायाचं भजन करायला लागले महाराज. अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं बलिदान. एक मुखाने बोला जय जय हनुमान. ज्या वेळेला हनुमंतरायाचं भजन करायला लागले घडलं असतं
हनुमंत हातामध्ये गदा घेऊनच प्रगट झाले. माझं भजन करतो, भजनाने देव लवकर प्रसन्न होतो महाराज, इतका प्रसन्न होतो. पण ते भजन कधीतरी निस्वार्थ देवासाठी सुद्धा गायलं पाहिजे. पण विचार करा महाराज, देव जागे झाले, हनुमंतरा गदा घेऊन आले आणि हनुमंतराने जशी गदा घेतलेली आहे, काय पाहिजे भक्त तुला, वच्चा बोल काय पाहिजे. म्हणे महाराज हनुमंतरा मला मुलगीच भेटत नाही. कोणाकडे मागणी केली हो? जे हनुमंतरे ब्रह्मचारी, ज्यांनी लग्नच केलं नाही, अशा देवाकडे काय मागितलं? मुलगी मागितली. बरं हनुमंतराय म्हणले, हातामध्ये गदा घेतली, हनुमंतरे मारायलाच लागणार महाराज तितक्यामध्ये. म्हणे ठीक आहे, नका देऊ, काहीतरी उपाय सांगा, मला मुलगी हवी, मला तिच्याशी लग्न करायचं, सुंदर अशी मुलगी मला पाहिजे. बरं ठीक आहे, कशी का असू द्या, पण मुलगी मला भेटू द्या. हनुमंतराय म्हणले, एक काम करा, मी तर ब्रह्मचारी आहे, मी काय तुम्हाला देऊ शकत नाही, जा माझ्या स्वामीकडे जा. आणि स्वामीकडे गेल्याच्या नंतर आता हनुमंतरायचे स्वामी कोण? राम. कोण होते? मागचे झोपली की काय? हनुमंतरायचे स्वामी कोण? प्रभू श्रीराम. प्रभू श्रीरामाकडे गेले महाराज आणि प्रभू श्रीरामाचं गोड असं भजन करायला लागले. मेरे भारत का बच्चा बच्चा, तेरे भारत का बच्चा बच्चा, तेरे श्री राम बोले, तेरे भारत का बच्चा बच्चा, तेरे श्री राम बोले, मेरे भारत का बच्चा बच्चा, तेरे श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, तेरे श्री राम बोलेगा। हर हर जय श्री राम, जय श्री राम, हर हर मागं म्हणायचं, जय श्रीराम, जय श्रीराम, भारत का बच्चा बच्चा, तेरे श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, तेरे श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा, तेरे श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा, तेरे श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा, तेरे श्री राम बोलेगा, तेरे श्री राम बोलेगा, तेरे श्री राम बोलेगा। सर्वांनी एकदा दोन मुलीसाठी, बाबासाठी, मृदुंगाचार्यासाठी जोरदार टाळी वाजवा. कौतुक करावं तेवढं कमी महाराज. लोक म्हणतात मुलगी कमी आहे, पण मी नेहमी सांगत असते, अगर लड़का वंश है तो लड़की अंश है, अगर लड़का वंश है तो लड़की अंश है, अगर लड़का गीत है तो लड़की संगीत है, अगर लड़का जान है तो लड़की माँ बाप की शान है, और अगर लड़का भाग्य है ना
तो लडकी सौभाग्य आहे, तो लडकी सौभाग्य आहे. अहो जीवनामध्ये एका भाग्यापासून मुलगा होत असतो पण 100 भाग्य असावी लागतात तेव्हा मुली जन्माला येतात महाराज. भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून महाराज गेले महाराज प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये आणि गोड असं भजन करायला लागले. इतकं गोड भजन केलं प्रभू श्रीराम पावणार नाही तो. आले महाराज प्रभू श्रीराम प्रगट झाली माता सीता सोबत आणि सांगितलं काय हवं ते सांग. म्हणे देवा आज कितीतरी वर्ष झालं भगवंता माझं काही लग्न जमेना, तुम्ही काहीतरी करा पण माझं लग्न जमलं पाहिजे, माझं लग्न झालं पाहिजे. प्रभू श्रीराम म्हणले महाराज तुमचं लग्न करायचे, बरं ठीक आहे कशी मुलगी हवी. म्हणे आजपर्यंत फार नाव मोठे ठेवत होतो अशी पाहिजे तशी पाहिजे, आता जशी दिली ना तशीच राहू. हे भगवंता जशी तू देशील तशी मी स्वीकारेल. भगवंता तिला काम नाही आलं तरी चालेल, तिला जर स्वयंपाक करता नाही आले तरी चालेल, मी स्वयंपाक करेन. भांडे घासता नाही आले दरवाजा लावून भांडे घासते. लोकांना भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करेल, मीच काम करेल. भगवंता पण मला बायको पाहिजे. त्यावेळेला महाराज देव म्हणले याला बायको पाहिजे, काय करावं महाराज. प्रभू श्रीरामाने याला पत्नी दिली पण अशी पत्नी दिली हा उद्बत्तीचा, पण ती कशी आक्रमक होती महाराज ती. ज्या वेळेला आता विचार केला कशी का असेना भगवंताने दिली म्हणून देवाचा आशीर्वाद म्हणून कसं तरी तिला स्वीकार केला. पण महाराज ज्या ज्या मित्राचं लग्न झालं तर सगळ्या मित्रांनी ठरवलं आपण काय करायचं, आपण जेजुरीला या ठिकाणी जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनासाठी जायचं. कुठे जायचं, प्रत्येकाने आपापल्या बायका घेऊन खंडेरायाच्या दर्शनासाठी जायचं. ज्या ज्या मित्राचं लग्न झालं सगळेजण कुठे गेले, खंडेरायाच्या दर्शनासाठी. पण तिथं ज्या वेळेला जेजुरीच्या पायऱ्या आल्या महाराज, पायऱ्या आल्या मित्रांनी उपाय केला असं काही बायकोला न्यायचं, हे काम करू बायकोला आपण घेऊ महाराज उचलून घेऊ. तिला कुठे नेऊ, कुठे नेऊ, आपल्या नांदखेड्यामध्ये. मग खंडेरायाच्या दर्शनासाठी तिला नेऊ. काय करावं महाराज, आता याचा नाईलाज झाला कारण बाकीच्या मित्राच्या बायका महाराज त्यांना उचलल्यासारख्या होत्या. पण याचं वजन जर पाहिलं तर 50 किलो, हिचं वजन जर पाहिलं तर 1-1.5 क्विंटलचे असेल. काय करा महाराज नाईलाज झाला. कसं तरी मित्रांनी काय केलं आपापल्या बायकाला उचललं. बायको फार हुशार होती कारण देवाने दिलेली होती ना, ती म्हणली काम करा तुमच्या मित्रांनी काय केलं बायकोला उचललं, तुम्ही काळजी नका करू मीच तुम्हाला उचलते. काय म्हणली, तुम्ही काळजी नका करू मीच तुम्हाला उचलते. कसं तरी महाराज बायकोनं नवऱ्याला उचललं आणि महाराज वारंवार दिवस होते. जसं जेजुरीच्या पायऱ्या चढायला लागली खंडेराय जशी जवळ आले असं वारं सुटलं महाराज, असं वारं सुटलं बायको इकडे नवरा इकडे कोणालाच नाही. महिना झालं महाराज खंडेरायाला शोधण्यासाठी गेली. खंडेराय तुझं करी तू नवस देवा, नवस करतो तुला माझी बायको मला सापडून दे. पण खंडेराय काय नवसाला पावं ना महाराज, काय करावं. गेले प्रभू श्रीरामाकडे, हे प्रभू श्रीरामजी तुमच्या आशीर्वादाने बायको मिळाली, जशी मिळाली तसा स्वीकार केला. पण महाराज काय करावं, जेजुरीच्या पायऱ्या चढण्यासाठी गेलो, खंडेरायाच्या दर्शनासाठी गेलो, महिना झालं बायको हरवली, तिचा माझा काही मेळ नाही महाराज, काहीतरी करा माझी बायको मला शोधून द्या. प्रभू श्रीराम म्हणले रावणाने माझ्या सीतेचं हरण केलं, मी सुद्धा तिला शोधू शकलो, मला माझ्या बायकोला शोधता नाही आलं, तुला शोधू शकतो का. मग काय करा म्हणले, जा माझ्या हनुमंतरायाकडे जा, त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर त्यांना सांगा बायको शोधून द्या. हनुमंतरायाकडे गेले महाराज आणि हनुमंतरायाने त्यांची जी पत्नी आहे सुखरूप त्यांच्यापर्यंत सोपवली. सांगण्याचा दृष्टिकोन एवढाच आहे, ज्या भगवंताकडे आपण जातोच ना त्या भगवंताला फक्त संसाराच्या मागणी करायच्या का, तो विशाल असणारा उदार असणारा तो देवा. विचार करा महाराज, ध्रुव बाळाला आढळप ज्या भगवंताने दिलं, उपमन्यूजीला ज्या भगवंताने सागराची वाटी दिली, इतका उदार असणारा भगवंत, त्या भगवंताला आपण संसाराची मागणी करतो. पण फक्त संसाराचीच नाही महाराज, काही लोक असे, एक ग्रहस्थ इतका उदास बसला शेतामध्ये, भगवंत शिवाला दयाली, शिवजी म्हणले महाराज काय हवं ते माग, पण असं उदास बसू नका. तुम्हाला काही पाहिजे का, फक्त उदास बसू नका. नाही ना, भगवंताने भरभरून दिलं महाराज, काहीच कमी नाही. कारण तुम्ही आम्ही जे सप्त्यामध्ये अन्नदानाची सेवा करत आहेत, अनेक जण महाराज
पंक्ती देत आहे, जशी सेवा घडेल तशी सेवा करण्याचं काम करत आहे. तुमच्याही जीवनामध्ये भगवंताच्या आशीर्वादाने कधीच कमी पडणार नाही. अरे माझा देव इतकं उदारी महाराज, भक्ताला देत असतो पण आधी काहीतरी घेत असतो. घेशी तेव्हा देशी ऐसा अससे होणार, घेतल्याशिवाय देव काही देत नाही. विचार करा महाराज, विश्वाच्या मालकाला मागत असताना त्यांनी सांगितलं, शिवजी सकाळपासून शेतामध्ये आलो, घडलं असं गडबडीमध्ये आलो, बायकोचं माझं भांडण झालं, गडबडीमध्ये आलो, तंबाखू आणला पण चुनाच आणला. आता देवाला ही व्यसन मागण्याची गोष्ट आहे का? विचार करा महाराज, भगवंताकडे मागणी करत असताना देवाला म्हणा, देवा आयुष्यभराची साथ आम्हाला दे. ज्याला वाटतं आयुष्यभराची साथ भगवंताने आपल्याला द्यावी ना महाराज, त्यांनी गोड असं भजन करायचं. किती सुंदर साथ मागतात. देने वाली शाम प्रभु तू धन दौलत फिर क्या मांगी, देने वाली शाम प्रभु धन दौलत फिर क्या मांगी, शाम प्रभु से मांगे तो फिर ना मोरी इज्जत क्या मांगी, शाम प्रभु से मांगे तो ना मोरी इज्जत क्या मांगी, देने वाली शाम प्रभु तू धन दौलत फिर क्या मांगी, शाम प्रभु से मांगे तो फिर ना मोरी इज्जत क्या मांगी. मेरे जीवन में अब कैसे, मेरे जीवन में अब कैसे तू कृपा की बरसा, श्याम देना ही तू, धन देना ही तू, श्याम देना ही तू दे. भगवंताला म्हणा, देवा प्रत्येक जन्मामध्ये तुझी साथ मला दे, प्रत्येक जन्मामध्ये तुझी सेवा करू दे. तुकुबरे सुद्धा देवाला मागणी करतात, याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, माझ्या जीवनामधून तुमचा कधीच विसर पडू नये. जर विसर नाही पडला तर मी गुणगान गाईल, पण कसं गाईल? अभंगाचं दुसरे चरण.
या ठिकाणी म्हणतात गुण गाईन आवडी हिची माझी सर्व जोडी आवडीनं तुमचं गुणगान कसं गाईल महाराज आवडीनं गाईल आपण प्रत्येक जण परमार्थ करतो पण देवाला आवडेल असं करतो का विचार करा महाराज एका माय माऊलीनं काय केलं महाराज जावे घरी यायला म्हणून बासुंदी सुद्धा जावयासाठी केली धोंड्याचा स्वयंपाक तर जावयासाठी केला पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे सुंदर अशी रसाई जेवणासाठी केली पण त्याच बरोबर महाराज काय केलं त्यांनी दिवसभर बासुंदी काय त्या माय माऊलीला येत नव्हती पण विचार केला 3 वर्षातून एकदा धोंड्याचा महिना आला धोंड्यासोबत जावयाला आवडेल अशी बासुंदी तरी करूया सकाळपासून महाराज मेहनत करीत बसली आणि बासुंदी कशी तरी येत नव्हती महाराज शेजारीला विचारलं कशी तरी बासुंदी केली पण केली महाराज बासुंदी पण महाराज जावई घरी आला आणि जावयाला ती बासुंदी खाण्यासाठी दिली पण जावईने सांगितलं महाराज बासुंदी खाऊ शकत ती मुली जावई बापू एवढे मेहनतीनं मीच बासुंदी केली का खाऊ शकत नाही काही कारण आहे का माझं काही चुकलं का नेमकं काय कमी आहे याच्यामध्ये का खाऊ शकत नाही ती मुली महाराज मला ही बासुंदी खाऊ शकत नाही का मला शुगर झालेली बासुंदी खाऊ शकतो का म्हणून स्वयंपाक एक लक्षात घ्या महाराज स्वतःला आवडेल असं नाही दुसऱ्यांना आवडेल आता एक लक्षात घ्या माता माऊल्या स्वयंपाक करतात स्वतःला आवडेल असं करतात की मालकाला आवडेल आपल्या इकडले माता माऊल्या स्वतःला आवडेल असं करतात नाही ना मालकाला आवडेल असं स्वयंपाक केला पाहिजे कारण या ठिकाणी सांगितलं जातं देवाला जे आवडतं ना ती सेवा आपण केली पाहिजे विचार करा महाराज भगवंताला काय आवडतं नामाचा उच्चार रात्रंदिन सतत नामाचा उच्चार करावा हेच देवाला आवडतं विचार करा महाराज गुण गायीना आवड भगवंताचं गुणगान करणं म्हणजे भगवंताचं काय करणं नामचिंतन करणं आता एक संघ बसलेल्यापैकी श्रोते मंडळ तुम्ही सगळेजण ज्ञानी नाम घेण्यासाठी जागेची गरज आहे आई का जागेची गरज जी जागा मिळालेली आहे कोणती जागा सुद्धा त्या जागेवरती बसल्या बसल्यात सुद्धा आपण देवाचं नामचिंतन करू शकतो
बसलेल्या ठिकाणी शुद्ध देवाचे चिंतन करू शकतो. अखंडित या ठिकाणी सांगतात अखंडित करा ध्यान त्याचे. भगवंताचं ध्यान सतत केलं पाहिजे महाराज. बैसल्या ठाई म्हणता राम राम, काय वैष्णव मैसे सांगा. नाम घेण्यासाठी जागेची गरज नाही, नाम घेण्यासाठी काळवेळ सुद्धा लागत नाही. काळवेळे नाम उच्चारित नाही, दोन्ही पक्ष पायी उधरत एवढंच नाही, नाम घेण्यासाठी आंघोळीची सुद्धा गरज नाही. ऐका कर, माझं कीर्तन झाली तर माय माऊलीनं महिनाभर आंघोळ केली. किती दिवस? शेजारी म्हणू लागली महिना झाली तर साडी अंगावरती दिसते, साड्या नाहीत का तिला? म्हणजे माझ्याकडे एवढ्या साड्या की मी गेल्याच्या नंतर लाकडाची सुद्धा गरज नाही. एवढ्या साड्या माझ्याकडे, ज्याला समजलं त्याला समजलं. मग तू काय इथं साडी अंगावरती धारण केली? म्हणे महाराज आपल्या ज्ञानपीठामध्ये कीर्तनकार महाराज आहेत, त्यांनी सांगितलं स्नान करण्याची गरज. स्नान करायचं नाही म्हणजे पारसं घ्यायचं. विचार करा, ग्रंथ वाचायचे स्नान करावं लागेल, मंदिरात जायचं स्नान करावं लागेल, पण एक लक्षात घ्या, नाम असं साधन
जे घेण्याकरिता आंघोळीची सुद्धा गरज नाही, म्हणून हे गोड सर्व भावे आंघोळी न लगेच तोंडात व्हावे. आत्र जाडी जीवी न लगे द्यावे संसारा. देवाच्या नामाचा जर विचार केला ना महाराज काहीच लागत नाही. देवाचं नाम जप येत नाही तो परम. आणि म्हणून महाराज म्हणतात सतत देवाचं नामचिंतन केलं. नाम हेची ध्यान, नाम हेची. महाराज तुम्ही सगळे ज्ञानी, तुमच्या पुढे मीच लहान. विचार जरी केला ना महाराज तर कुठेही संस्थेमध्ये नाही शिकले, फक्त भगवंताची कृपा. जसं कीर्तन करता येईल ज्ञानोबराच्या तुकोबराच्या अभंगावरती एक लक्ष द्या. साधू संतांचे अभंग सोपे नाही. विचार करा तुकोबराच्या गाथा किती अभंग त्याच्यामध्ये असतील आणि त्याच्यामधले इतके अभंग. विचार करा महाराज, आपण प्रत्येक साधू संतांचा जर विचार केला तर संतांनी एकच साधन सांगितलं ती म्हणजे नाम. हा नाम म्हणजे सारात सारा. विचार कर, नाम पवित्रात पवित्र. महाराज म्हणतात नाम पवित्र आणि पवित्र या ठिकाणी विचार करा महाराज. नाम मंगलात मंगल आहे, सगळं मंगळ देते. श्री विठ्ठलाचे नामादी नाम पवित्रात पवित्र आहे. जीवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जयास पिके पडी. नामापुढे अमृत सुद्धा पिके पडतं. इतकं देवाचे नाम गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. सारे 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 विठोबा नाम तुझे सारे. विचार कर महाराज, सारात सार जर काय असेल तर नाम आहे. गोडात गोड जर काय असेल तर देवाचं नाम आहे. चांगल्यात चांगलं जर काय असेल तर देवाचं नाम आहे. नाम चांगले चांगले माझ्या मुखे राहू बोले, कपी कुळ उतरले, मुक्त केले राक्षसा. एवढंच नाही, देवाच्या नामामध्ये एवढी ताकद आहे जेवढी ताकद देवामध्ये सुद्धा नाही. 1000 पट ताकद जर कशात असेल ना तर देवाच्या नामामध्ये. तूच नामाचा महिमा तूच न कळे मी क्षमा. देवाला सुद्धा नामाचा महिमा कळत नाही महाराज. जर नाम जपले ना तर महाराज देवाचं नामचिंतन केलं तर पाप जळून जातं. नामसंकीर्तन साधन पण सोपं. जळतील पाप जन्मांतरीचे नाम सोपा. तुका म्हणे सोपे आहे सर्व शहाणा तो धनी घेतोय ती. ते नाम जप प्रत्येकाने केलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात गुणगायी ना आवडी हिची माझी सर्व जोडी. आवडीनं तुझं गुणगान करील आणि हीची माझी सर्व जोडी. म्हणजे हीच माझी खरी संपत्ती आहे, हीच माझं खरं धन आहे, हीच माझी खरी प्रॉपर्टी आहे. म्हणून तू खूप बरे म्हणतात आणखी कशाचीच अपेक्षा नाही. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा गोड भजन करायचं. विठोबा रखुमाई, महाराज म्हणतात महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये
मगा धन मगा संपदा मगा तुको परे म्हणली मुक्ती आमच्या घरची दासी तुका म्हणे मुक्ती का मारी ती दासी तुका म्हणे मोक्ष का मारी ती दासी होय सांगू ऐसी तुका म्हणी तुको परे स्वतः सांगतात महाराज तू मोक्ष ती मुक्ती आमच्या घरची दासी आहे म्हणून आम्हाला मुक्ती सुद्धा नकोय न लगे मुक्ती धन संपदा धन सुद्धा नकोय काट धनाच्या मागे 15 काळो काय स्त्री ईशान दंबा काम क्रोधास नेम दाभूत वीर विश्वासा संस्पर्धाय विवनानीत काम क्रोध लोभ मोह स्त्री असत्य मद्यपान असे 15 काळो धनाच्या पाठीमागे धन तुमच्या आमच्या सोबतीने नाही म्हणून धन सुद्धा नकोय संपदा सुद्धा नकोय महाराज म्हणतात फक्त एकच द्या संत संग दे सदा साधूच्या संगतीनं आमच्या जीवनाचं कल्याण होईल काही आधीच प्रमाण दिलं होतं महाराज संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी कधी पण ती अच्छी बनेगी तेरी बिगडी बनेगी बिगडी म्हणजे काय बिगडी म्हणजे जिंदगी आणि ती जिंदगी बनत असते कुणाच्या संगतीनं संताच्या संगतीनं खरं जर जिंदगी आपली सुद्धा बनवायची असतील खऱ्या अर्थाने प्रत्येकाने परमार्थ केला पाहिजे महाराज खरंच आपल्या जीवनाचं सार्थक होईल जीवन सफल होईल विचार जर केला ना महाराज ज्याला चांगलं आरोग्य पाहिजे त्याने व्यायाम करा ज्याला धन पाहिजे ना महाराज त्याने जीवनभर कष्ट करा पण ज्याला जर समाधान आणि सुख पाहिजे असतील त्याने डोळे झाकून परमार्थ करा परमार्थ इतका आनंद जगामध्ये पाहायला मिळत नाही पण तो परमार्थ ते नामचिंतन महाराज प्रत्येकाने घेतलं पाहिजे पण कसं घेतलं पाहिजे तर संत सांगतात महाराज सावध राहा आणि सावध होऊन देवाचं चिंतन करा फार गोड भजन आहे महाराज फार गोड सांगतात सावध सावधान वाची वदा नारायण सावध सावधान वाची वदा नारायण वाची वदा नारायण सावध सावधान वाची वदा नारायण का सावध राहायचे 10 वर्षापर्यंत आपलं बालपण असतं किती वर्षापर्यंत बरेच म्हणतात 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदना अंगी भरला मदना मग तू कैसे सावधान काय होतं 30 वर्षामध्ये एखाद्याला म्हटलं महाराज चला कीर्तनाची वेळ झालेली आहे कीर्तनाला चला लोक म्हणतात महाराज बायको घरात ती दारात आणि कसा येऊ म्हणते 30 वर्षामध्ये सुद्धा संसारामध्ये लोक अडवून बसतात कोणी परमार्थ करत नाही महाराज म्हणतात 20 वर्ष दारपुत्र लागे पाठी दारपुत्र लागे पाठी प्रपंच लागे पाठी प्रपंच लागे पाठी मग कैसा किती वर्ष झाली आवाज सगळ्यांना किती झाली 30 वर्ष 40 वर्षामध्ये काय होते 40 वर्षामध्ये आपल्या डोळ्याला चष्मा लागतो काय लागतो झोपली की नाही डोळ्याला चष्मा पण डोळ्याला चष्मा लागल्यामुळे कोणी माझ्या ज्ञानोपरायची ज्ञानेश्वरी वाचत नाही कोणी कृपोपरायचा गोड गाथा वाचत नाही आणि त्यांना डोळ्याला चष्मा लागल्या मालिका पाहत साधी सुधी मालिका नाही महाराज तुझ्या जीव रंगला आणि म्हातारा तिकडं गुंगला अशी लोक मालिका पाहतात पण ऐका जोपर्यंत डोळ्याने पाहता येतं ना ज्ञानोपरायची ज्ञानेश्वरी वाचा जोपर्यंत डोळ्याने पाहता येतं ना कृपोपरायच्या गाथा वाचा आणि 40 वर्षामध्ये काय होतं महाराज 40 वर्ष 40 वर्ष डोळ्याच्या डोळ्यात धुरळ पडती डोळ्यात धुरळ पडती तू
तीन असं 50 वर्षामध्ये हलू लागला. अरे म्हणतात 50 वर्ष होती हस्तिदातांच्या श्याम केस शुभ्र होती. आज आपले केस कशी माय तुमच्या पाठीमागची काळी पण आपण फार हुशार 50 वर्षामध्ये केस पांढरे होतात. पण लोक केस पांढरे दिसत नाही म्हणून केसाला काय करतात डाय करतात म्हणा का केस पांढरे दिसू नये ती महाराज म्हणतात श्याम केस शुभ्र होती त्याची माता वर्ष आपल्याला जावे लागतात. काय होतं 60 वर्षामध्ये काय होतं बाबा आपल्या हातामध्ये काठी येते. काय येते काठी. महाराज म्हणतात काठीची बुद्धी नाही मग हाता आली काय बच्चा लागे पाठी त्याची हसते काराठी. जावेला 70 वर्ष लागतो. आपण म्हणतो महाराज माझी बायको माझे मुलं माझा नवरा माझा बंगला माझी गाडी माझी जमीन. पण महाराज आपल्याला जावेला 70 वर्ष लागतात. काय होतं चालता येत नाही महाराज तर गोड म्हणतात 70ची झाली रचना बसल्याने उठविना उठल्याने चालू देना जावेला 80 वर्ष लागतात. पाण्यामधून एखादा मासा बाहेर काढला तो मासा जसं पाण्यामधून तडफडतो 80 वर्षामध्ये तडफडत असते. म्हणून जीवनभर फक्त संसारासाठी करू नका महाराज कधीतरी परमार्थासाठी देवासाठी करत जा. कारण 80 वर्ष असलं महाराज पाण्यामधून मासा बाहेर काढून तडफडा मासा त्याची 80 वर्षामध्ये तडफडतो. म्हणून महाराज म्हणतात 420 मिळून 80 मग झाला अपयशी पाण्याने मस्ती जैसी जीवभूत पाण्याची जावेला 90 वर्ष लागतात. तुम्हाला सगळी आवाज यायला ना आपण सगळेजण सगळ्यांना माझं म्हणत असतो. पण 90 वर्षामधून मुखात एक शब्द सुद्धा निघत नाही. जोपर्यंत आपल्या मुखातून शब्द निघतो ना तोपर्यंत देवाचं चिंतन करत चला तोपर्यंत देवाचं भजन करत चला. अरे 90 वर्षामध्ये शेवट होती. अरे मग वर्ष झाली 90 बोलवी नाही शब्द श्रीपुत्र म्हणे वर्ष
पण तिथं सावध आपण नसतो, म्हणून आपल्याला अवस्था भोगायला लागते. एक लक्षात घे महाराज, देवाने इतकं गोड जन्म दिला ना, परत परत हा जन्म मिळत नाही. एक फूल बार बार नाही गिरता, वैसे जन्म मी बार बार नाही मिळता. झाडावरचं फूल परत परत फुलत नाही, तसा जन्म आपल्याला परत परत मिळत नाही. जन्म फार दुर्लभ आहे, मनुष्याचा जन्म फार दुर्लभ आहे. आणि जन्म तुम्हाला मिळालेला आहे, भगवंतांनी तुम्हाला इतकं भरभरून दिलं, काहीच कमी नाही केलं. बसलेल्यापैकी कोणाला वाटतं मी गरीब आहे का? कोणी तुम्हाला वाटतं का तुम्ही गरीब आहे? देवाने काहीच दिलं नाही. लोक लई म्हणतात महाराज, देवाने आम्हाला काहीच दिलं नाही, देवाने काहीच दिलं नाही. विचार करा महाराज, भगवंताने करोडोची प्रॉपर्टी आपल्याला दिलेली आहे. कितीची? करोडोची प्रॉपर्टी दिलेली आहे. आणि ज्याला वाटतं देवाने काहीच दिलं नाही, त्याने हातवरी करायची. का कोणी? विचार करा महाराज, देवाने कोणाला गरीब बनवलं नाही. 5 कोटी आपल्या मेंदूची किंमत आहे. किती कोटी? 5 कोटी. पोटाची किंमत 50,000 आहे, डोळ्याची किंमत 2 लाख आहे. विचार करा महाराज, किडनीची किंमत करोडो रुपयाची आहे. इतकी करोडोची प्रॉपर्टी भगवंताने दिली, तरी सुद्धा लोक म्हणतात देवाने गरीब बनवलं. विचार करा महाराज, भगवंताने कोणाला गरीब बनवलं नाही. इतकं दुर्लभ असा जन्म प्राप्त झालाय, देवाचे उत्तर कधी भेटू शकत नाही. मी सांगत असते, अहो आकाशाच्या उंची कधी भेटणार नाही, समुद्राचं पाणी कधी आटणार नाही. आणि देवाने इतका गोड जन्म दिला, त्या देवाचे उपकार आयुष्यभर भेटणार नाही, आयुष्यभर भेटणार नाही. उपकार म्हणले पाहिजे महाराज, चांगले कर्म केले पाहिजे. एखादा दगड जर मंदिरात गेला तर दगड देव होतो, पण आज एखादा माणूस जर रोज मंदिरात गेला ना महाराज, तो नीट माणूस होत नाही. जरूरी नहीं कि इंसान हर रोज मंदिर जाए, ये जरूरी नहीं कि इंसान हर रोज मंदिर जाए, लेकिन कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहाँ पे जाए वह मंदिर बन जाए, वह मंदिर बन जाए. असे आपले कर्म पाहिजे महाराज. आणि तेच कर्म केले छत्रपती शिवाजी महाराजांनी. आदराने आम्ही त्यांचं नाव घेतो महाराज. काय कर्म केले असते छत्रपती शिवाजी महाराजांनी? जसे राजे होते तसे त्यांची माऊली होती. विचार करा महाराज, काही जण जाता शिवजयंतीला, राजे पराजन्मले अंधार फार झाला दिवा पाहिजे, पुन्हा एकदा जगाला जिजाऊचा शिवा पाहिजे. शिवबराज असे जन्मले येतील, त्यासाठी तशी पात्रता जिजाऊ माता जन्माला आली पाहिजे, तेव्हा शिवाजी राजे जन्माला येतील. विचार करा महाराज, जशी कर्म राजाने केले तसे त्यांच्या मावळ्याने केली. पहा काय म्हणा महाराज, त्या मावळ्याने सांगावं, स्वराज्यासाठी जीव जरी आमचं बलिदान द्यायला लागलं ना, तरी सुद्धा आम्ही मागं पुढे पाहणार नाही. अहो कापला जरी आमच्या नसा, तरी उधळण होईल भगव्या रक्ताची. अरे कापला जरी आमच्या नसा, तरी उधळण होईल भगव्या रक्ताची. आणि फाटली जरी आमची छाती, तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची, फक्त शिवरायांची. विचार करा महाराज, कर्म केले छत्रपती राजांनी. मी नेहमी सांगत असते, हवा वेगाने नव्हत्या पेक्षाही त्यांचा वेग होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा निक होता. असा जिजाऊचा शुभ लाखात नाही, अख्या जगात एक होता, अख्या जगात एक होता. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवने रावण. एकच राजा इथे शिवने रावण. माझ्या देवाचे नाव जय जय जय
राजाने तीच कर्म केले धर्मवीर संभाजी महाराजांनी. विचार करा महाराज, ते कुठल्या जातीचे होते याचा विचार करू नका. ती कुठल्या जातीसाठी लढली नाही महाराज, तुम्हा आमच्या रक्षणासाठी ती लढलीत, म्हणून त्यांचा स्वाभिमान तुम्हा प्रत्येकाला वाटला पाहिजे. एकदा सर्वांनी वर हात करून त्यांचा जयघोष करायचा. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की संत महाराज की आज चौथ्या चरणामध्ये तू खूप बरे सांगतात. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. खूप बरे म्हणतात. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे मस्ती. भगवंता, जीवनामध्ये तुझा विसर पडून मी परत जन्मले घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. तुझी चरण सेवा साधवया. एक लक्षात घ्या, गर्भाचं दुःख कमी नाही, जन्म मरणाचं कमी नाही. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, पुनरुपी जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे पजित, जन्मापाठी मरण, मरणापाठी जन्म. तुका म्हणे माळ गुंतली रहाटी, गाडग्याची सुटी फुटली. ज्याप्रमाणे राटातील गाडगे पाण्याने भरते रिकामी होते, पुन्हा भरते पुन्हा रिकामी होते. उपजली नाशिली नाशिली ते पुनरुपी दिसते. ते घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, तरी सुद्धा गर्भाचं दुःख आम्हाला का गर्भीच्या दुःख नाही येता जाता. हृदय असता नाम तुझे, माझ्या मुखामध्ये तुझं सतत नामचिंतन असेल. झालेली सेवा सर्व देवांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, तुम्हा सर्व माई बापाच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम देण्याबद्दल उपस्थित असणारे गायनाचार्य, मृदुंगाचार्य, विनिकरी बाबा असतील, त्याचबरोबर गोड असे युट्यूब चॅनलला दोघांचे सुद्धा आभार. संसृष्टी मायतांचे सुद्धा आभार. ज्यांनी सप्त्यामध्ये अन्नदानाची सेवा केली असेल, आपले यजमान बाबा आहेत, त्यांचे सुद्धा आभार. छोट्यातली छोटी सेवा, मोठ्यातली मोठी सेवा ज्यांनी कोणीच केली असेल, सर्वांच्या पावन चरणी झालेली सेवा समर्पित करून याच ठिकाणी सेवेला विराम. ज्ञानेश्वरा